सध्या तरी आम्ही श्रीराम फर्टिलायझरचा जो 3 ग्रेड आहे ते ट्रिपेट म्हणते ते आम्ही यूज केलेला आहे. आणि हा जो मधला गॅप आहे त्या साईडला यूज नाही केलेला. हा अनट्रीटेड प्लॉट आहे आणि हा ट्रीटेड प्लॉट आहे. तर मी तुम्हाला याचा 3 ग्रेडचा जो फायदा आहे मी तुम्हाला आता दाखवू शकतो. ही व्हरायटी SSN आहे. जवळजवळ मी हा प्लॉट 11 नोव्हेंबरला छाटणी केलेली. 11 नोव्हेंबरला छाटणी केल्यामुळे मध्ये मध्ये दिवाळीमध्ये माणसं वगैरे भेटले नाही, त्यामुळे प्लॉट लेट झाला. आणि थंडीमुळे आपल्याकडे जो मेजर प्रॉब्लेम येतो तो शेंडा वाढायला खूप मेजर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. ज्यावेळेस मी श्रीराम फर्टिलायझर ट्रिपेटचा ग्रेड आहे ज्यावेळेस यूज केला तर मला त्याच्यात ना खूप फरक जाणवला. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये जो लिप जे आहे ना एका काडीवरती जर जवळजवळ बघितले तुम्ही 17 ते 18 लिप्स आहे आणि एक बंच पूर्णपणे. जर तुम्ही हा जर बघितला हा जो लिप एरिया इंडेक्स आहे हा जो नॉन ट्रीटेड प्लांट आहे त्याच्यापेक्षा हा नक्कीच जास्त आलेला आहे. कॅनोपी एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम प्रॉपर जे आपण म्हणतो शेडिंग एरिया पाहिजे तो क्रॉप साठी एकदम चांगला झालेला आहे. जसा हा ट्रीटेड प्लॉट आहे हा पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्ही जर इंटरनोडल डिस्टन्स आहे हे जवळजवळ 1 ते 1.5 सेंटीमीटर पर्यंत वाढलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये बघितलं जर प्रत्येक शाखेमध्ये जर बघितलं हे जास्त झालेलं आहे. आणि जी बेरीची साईज आहे ती पण जवळजवळ आता 75 दिवसांच्या प्लॉट मध्येच ही जवळजवळ 2 सेंटीमीटर पर्यंत बेरीची साईज गेली. जे श्रीराम फर्टिलायझरचा ट्रिपेटचा जो ग्रेड आहे त्यामध्ये ग्रेड पाहिला हा मी जवळजवळ 11 नोव्हेंबर नंतर 47 दिवसांमध्ये 50 किलो जो पूर्ण त्यांचा डोस आहे तो मी 47 दिवसांमध्ये 10 किलोचे 5 ऍप्लिकेशन केलेले आहे. आणि जो दुसरा ग्रेड आहे तो 40 ते 80 दिवसांमध्ये टोटल 60 किलोचा आहे तो ग्रेड 2. तर तो मी 6 ऍप्लिकेशन केलेले त्याचे 10 किलोचे. तर त्यामुळे मला जो नॉन ट्रीटेड प्लांट आहे हा ट्रीटेड प्लांट आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ना डिफरन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मगाशी जो ट्रीटेड प्लॉट होता आणि हा अनट्रीटेड प्लॉट आहे. जर आपण मगाशी तुम्हाला जसं मी सांगितलं का एका काडीवरती जवळजवळ 17 ते 18 लिप्स आहे आणि जर तुम्ही हा अनट्रीटेड प्लॉट आहे तर याच्याच वरती तुम्ही जर पानं जर बघितले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 जवळजवळ निम्मे पानं कमी आहे. म्हणजे जो ट्रीटेड प्लॉट आहे त्याच्या तुलनेत 50% जो लिप्स आहे ते पूर्ण कमी. जर तुम्ही बघितलं लिप एरिया इंडेक्स आहे तो ट्रीटेड प्लॉटचा आणि अनट्रीटेड प्लॉटचा पूर्णपणे डायरेक्टली दिसून येतो. म्हणजे 50% जर तुम्ही बघितलं तर ट्रीटेड प्लॉटचा जो लिप एरिया इंडेक्स आहे हा नक्कीच जास्त आहे आणि पानांची जी संख्या आहे ती पण कमी आहे. आणि तुम्हाला मेजर डिफरन्स तो तिकडच्या बेरीमध्ये आणि इकडच्या बेरीमध्ये दाखवतो. हे बघा हा गड घ्या तुम्ही, हा पण घ्या एकदम. हे बघा हा जी बंचची साईज आहे ही जवळजवळ त्या ट्रीटेड प्लॉट आहे त्यामध्ये जवळजवळ 2 सेंटीमीटरच्या वरती बेरीची साईज होती एका बेरीची. आणि इकडे जर बघितलं की जवळजवळ फक्त 1 सेंटीमीटर झालेली. इकडे पण घेतलं क्वचित गड कुठं मोठे त्याचे फक्त 2 सेंटीमीटरला कमीच आहे. हा पण गड घेतला, हा पण इकडे घेतला, हे बघा जो 2 सेंटीमीटर तिकडे जास्त होता. आणि मेजर डिफरन्स जो कॅनोपी आहे जी ट्रीटेड प्लॉटची कॅनोपी आहे ती चांगली डेव्हलप झालेली आणि जी अनट्रीटेड प्लॉटची कॅनोपी आहे तुम्ही सरळ बघू शकता ही पूर्णपणे कमी झालेली आहे. तर हा मेजर डिफरन्स मला श्रीराम फर्टिलायझर ट्रिपेट ग्रेड आहे हा वापरल्यामुळे जाणवलेला आहे.